आदरणीय नगरसेवक अमितजी जाधव विनंती आहे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं। नगरसेवक अमित भाऊ जाधव। भारतीय जनता पार्टीचा आज येणाऱ्या 227 विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे आपले लोकप्रिय आणि भूमिपुत्र उमेदवार माननीय माजी मंत्री प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ आज जामखेड शहरामध्ये आपण एक भव्य असा सभेचं आयोजन केलं आहे। त्या सभेसाठी आपल्या मतदारसंघाचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक मधुकर आबा रायभात, त्याचबरोबर कर्जतचे ज्येष्ठ नेते अंबादास बाप्पाजी पिसाळ, माजी जिल्हा परिषदचे अध्यक्ष राजेंद्र भाऊ गुंड, कर्जतचे मार्केट कमिटीचे सभापती काकासाहेब तापकीर, आपल्या भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष अजयदादा काशीद, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष महेशदादा निमुलकर, शिवसेनेचे तालुका प्रमुख कैलास मानेसर, त्याचबरोबर सामाजिक नेते निलेश भाऊ गायवळ, माजी सभापती भगवानदादा मुरमुरकर, रविदादा सुरवसे व तालुक्यातील व शहरातील सर्व पदाधिकारी, नगरसेवक, सर्व माझे आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुनील भाऊ साळवे, त्याचबरोबर महायुतीचे सर्व माझे पदाधिकारी मित्र आणि समोर बसलेले सर्व मतदार बंधू आणि भगिनींनो, गेल्या निवडणुकीच्या वेळेस 2019 ला आबांच्या नेतृत्वाखाली आम्ही राष्ट्रवादीच्या उमेदवार रोहितदादा पवार यांच्यासाठी मतं मागितली होती। आम्हाला त्यावेळेस ह्या तालुक्याच्या मतदारसंघामध्ये काय काय करणार आहेत ह्याची यादी आम्हाला दिली होती। त्याच्यामध्ये प्रामुख्याने एमआयडीसीचा प्रश्न होता, कुकडीच्या पाण्याचा प्रश्न होता, हिताल्या सुशिक्षित तरुणांना जे पुणे मुंबई सारख्या ठिकाणी 25,000-30,000 रुपये रोजानी काम करतात, महिन्यानी काम करतात, अशा सर्व तरुणांना रोजगार करून देतो असं आश्वासन दिलं। आपल्या जामखेडकरची 12 नामं सरकार करून आम्हाला सांगितलं। आम्ही त्यावेळेस 12 खात्याचे मंत्री शिंदे साहेब असताना ह्या तालुक्यामध्ये शिंदे साहेबांनी 1 नंबरचे काम करत असताना सुद्धा जलसंधारणाचे मंत्री असताना ह्या जामखेड तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना जे बागायत जिरायत होते बागायत करण्याचं काम राम शिंदे साहेबांनी केलं। तरी पण एवढं असताना आम्ही त्यांचं काम करून रोहितदादांना मोठ्या मदतीने निवडून आणलं। मी तमाम जामखेड तालुक्यातल्या सर्व पदाधिकारी मायबाप जनतेची माफी मागतो, कारण आम्ही असल्या औलादीसाठी मतं मागितली। ती औलाद ज्यावेळेस आम्हाला म्हणली होती उठणार नाही, मरणार नाही, घेतला असा टाकणार नाही, पण त्यांनी इतकं आम्हाला उतमात करून सोडलं आणि सर्व पदाधिकाऱ्यांना वागणूक दिली। तुम्हाला सांगतो, जामखेड शहरातले सर्व माता भगिनी आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत, आता सध्या रोहितदादा बरोबर सर्व पदाधिकारी गुंड साहेब फिरतात ना, ते सगळे फक्त मनाने आहेत, शरीराने आहेत, पण मनाने शिंदे साहेबांवर त्यांचं प्रेम आहे। ज्यावेळेस संध्याकाळी मी थकून घरी जातो त्यावेळेस त्यांच्याबरोबर फोनवर चर्चा होती। ते सांगतात तुम्ही निर्णय घेतला तो योग्य घेतला, आम्हाला काही गोष्टींमुळे थांबावं लागले। शिंदे साहेब तुम्हाला सांगतो, जामखेड कर्जतमध्ये ज्यावेळेस आता भूमिपुत्राचा नारा सुरू झाला त्या दिवशीपासून जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये रान पेटले। मला सांगा मित्रांनो, माता भगिनींनो, ज्या दिवशीपासून महायुतीचं सरकार या राज्यामध्ये आलं
पहिली यांनी घोषणा केली माझ्या बहिणीला तिकीट हाफ तिकीट करण्याची, मी सांगतो मी माझ्या बायकोला सुद्धा कधी कधी पाठीत नव्हतो. मी म्हणायचो जाऊ द्या बाबा 1000 रुपये जातील, पण आज माझी बायको माझी बहीण फक्त 200 रुपयात जाऊन येते. म्हणजे किती समाधान माझ्या बहिणीला आणि आईला झाले. त्याचबरोबर आता अतिशय महत्त्वाचा निर्णय जो घेतला 1500 रुपये माझ्या मंडळीला सुद्धा 1500 रुपयांनी 7,500 रुपये भेटले. ती म्हणली पहिल्यांदा माझ्या खात्यामध्ये 7,500 रुपये बघायला भेटले. नाहीतर हे आम्ही जातो म्हणली सकाळी उठले की संध्याकाळी घरी येते, ह्याचं काही खरं नसतं. पण पहिल्यांदा त्यांच्या खात्यामध्ये 7,500 आलेत. म्हणजे अशी व्यवस्था महायुती सरकारने केली. आता तुम्ही कुणाला मत देणार? कुणाला मत देणार? दोन्ही हात उंच करून मला सांगा की आपण राम महोत्सव राहणार का? आताच माजी आमदार पाशाबाई पटेल यांची उपस्थिती झाली आहे. त्यांना मी विनंती करतो की आपण स्टेजवर उपस्थित राहा. मला खूप काय बोलायचं होतं, कारण आपले तालुक्यातील ज्येष्ठ मंडळी आहेत, कर्जतून आलेली मंडळी, त्यांचं आपल्याला मनोगत ऐकायचंय. रोहित दादा सारखा बनवबनवी गाडावगडी करणारा माणूस मी एवढ्या आयुष्यात बघितला नाही. शिंदे साहेब त्यांनी सांगितलं होतं गेल्या 5 वर्षापूर्वी टाळेच्या प्रचंड गगनामध्ये स्वागत करूया भारतीय जनता पार्टी शेतकऱ्याचे फायरमॅन नेते म्हणून ज्याची ओळख आहे राज्य कृषी मूल्य आयोगाचे सन्माननीय अध्यक्ष नामदार पाशाबाई पटेल यांचा आगमन होते. टाळेच्या प्रचंड गगनामध्ये जामखेड नगरीमध्ये हार्दिक सहर्ष स्वागत. विनंती आहे प्रवेशद्वारावरती जे पुरुष बांधव उभे आहेत सर्वांनी इकडे उजव्या बाजूला भरपूर जागा आहे, तिथे स्थानापन्न व्हावं. तुम्हाला सांगतो मित्रांनो, आबाच्या नेतृत्वाखाली सगळ्यात जास्त रोहितदादाबरोबर आम्ही राहिलो. 5 वर्षामध्ये त्यांनी काय काय केलं आणि कशी गाडवागोडी केली हे आम्हाला पक्क माहिती झालेलं आहे. त्यामुळे आता 2024 ला त्यांची गाडवागोडी काही चालणार नाही. त्याच्यामुळे येणाऱ्या 20 तारखेला कमळासमोर बटन दाबून आपल्या भूमिपुत्राला निवडून देऊन हे पार्सल आपल्याला बारामतीला परत पाठवायचे. पाठवणार का? पाठवणार का? एवढं बोलताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय ॲडव्होकेट पंकजरावजी बारसकर. विनंती आहे थोडक्यामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय ॲडव्होकेट बारसकर साहेब. आदरणीय ॲडव्होकेट बारावकर साहेब विनंती आहे आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. सुप्रसिद्ध कायदे तज्ञ आदरणीय ॲडव्होकेट बारावकर साहेब. आज या ठिकाणी आपले विद्यमान आमदार आणि भावी आमदार माननीय राम शिंदे साहेब यांच्या प्रचारार्थ उपस्थित सर्व व्यासपीठ समोर बसलेले बंधू आणि भगिनींनो, माझं नाव यादीत असन भाषणाला म्हणून मला काही कल्पना नव्हती. मला आता अचानक उभा केलंय. आताच आमचे मित्र अमित जाधवने सांगितलं की अमित जाधव दिवसभर फिरतो आणि संध्याकाळी घरी मोकळा जातो, त्याला काही कमाई नाही. आधी माझ्या मनातला अमित जाधव बोलला. आम्ही सुद्धा अमितला म्हणायचो तू काहीतरी उद्योग कर, आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये ये. पण अमित जाधव सांगायचा होईना आता आमचं काहीतरी. परंतु शेवटी 4.5 वर्ष अमित जाधव आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी पक्षामध्ये राहिले, ज्यांना निवडून आणलं त्यांच्या पाठीमागे राहिले. परंतु त्यांना कुठलीही संधी अथवा विकासाची संधी अथवा स्वतःच्या विकासाची म्हटलं तरी चालन मिळाली नाही. शेवटी का व्हायला त्यांनी सर्वांनी निर्णय घेतला. ते म्हणते ते अगदी बरोबर आहे. राष्ट्रवादीमध्ये जे माणसं आहेत ते आम्ही आता जरी शरीराने इकडे असलो तरी मनाने निश्चितपणे तुमच्या बरोबर आहेत. उगा आता कुठंतरी राहायचं म्हणून राहिलेलो आहेत. परंतु तुमच्या विजयात सामील होण्यासाठी आम्ही तुम्हालाच मतदान करून येत्या निवडणुकीमध्ये आम्ही सुद्धा सामील होणार आहेत असे खाजगीरित्या त्यांचे बरेच कार्यकर्ते बोलत आहेत. आपल्याला अनेक आश्वासनं दिली, अनेक तरुणांची माती फिरवली, त्यांना बारामतीला नेलं,
पुण्याला नेलं, नोकर भरतीचे आश्वासनाचे मेळावे घेतले, परंतु एकही मेळावा घेतलेला मुलगा किंवा विद्यार्थी आजपर्यंत आपल्याला कधी कामाला लागलेला दिसलेला नाही. त्यामुळे हे बाहेरून आलेल्या उमेदवारांची जी गडबड आज 5 वर्ष आपल्या तालुक्यामध्ये झाली, त्याला आता निश्चितपणे इथून पुढे आपला तरुण किंवा सर्व बंधू भगिनी बळी पडणार आहेत. आणि निश्चितपणे आपला जो आता या निवडणुकीचा नारा आहे, आपला भूमिपुत्र आपला तो आपलाच, यासाठी आपण सर्वांनी स्वतःचा आणि आपल्या सर्वांचं नातेवाईकाचं एक मत प्रत्येक महत्वाचं असतं. जास्तीत जास्त प्रयत्न करून आपण शिंदे साहेबांना येत्या 20 तारखेला आपल्या कमळाच्या 2 नंबरचं बटन दाबून त्यांना आपण प्रचंड मताने विजयी करून त्यांना आमदार करायचंय आणि पुढील मंत्रिमंडळात त्यांना आपल्याला कॅबिनेट मंत्री म्हणून व्हायचंय, अशी मी सर्वांना विनंती करतो आणि या ठिकाणी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर भाजप नेते आदरणीय संजय भाऊ गोपाळघरे विनंती आहे थोडक्यामध्ये आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. आदरणीय संजय भाऊ. आज 227 होत असलेल्या विधानसभेचे आपले सर्वांचे नेते माननीय आजचे आमदार आणि भावी आमदार राम शिंदे साहेब, त्यांच्याच सभेसाठी उपस्थित असणारे भाजपाचे बुलंद आवाज पाशाभाई पटेल, तसेच या मंचावर सर्व उपस्थित असलेले सर्व नेतेगण आणि समोर सर्वच आपण माता भगिनी, पुरुष मंडळी आणि सर्व कार्यकर्ते, खऱ्या अर्थाने आज आपला विजय नक्की आहे. परंतु येणारे 6 दिवस आपण गाफील राहणं गरजेचं नाही. त्यामुळं येणारी निवडणूक ही आपण सर्वांनी हातात घेतलेली आहे. ही राम शिंदे साहेबांची निवडणूक नाही, तर आपल्या सर्वांच्या अस्तित्वाची निवडणूक आहे. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला आपण सरांचा 2 नंबर बटन दाबून कमळ हे चिन्ह हे दाबून सर्वांनी बहुसंख्येने मतदान करून त्यांना भावी आमदार करायचे. एवढंच बोलतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. आदरणीय करंजी साहेब आहे विनंती आहे यानंतर आपलं मनोगत थोडक्यामध्ये व्यक्त करावं. सन्माननीय करंजी साहेब आहे आणि प्रवेशद्वारावरती जे पुरुष बांधव उभे आहेत, तुम्हाला सर्वांना विनंती, पुढे भरपूर जागा आहे, तिथं आहे त्या जागेवरती आपण सर्वांनी बसून घ्यावं. जमलेला अथांग जनसागर साक्ष देत आहे की पुन्हा एकदा भूमिपुत्र आदरणीय आमदार राम शिंदे साहेबांचं वार कर्जत जामखेडमध्ये वाहते. त्या टाळ्याच्या गजरामध्ये आपण पुन्हा एकदा स्वागत करूयात. अखंड भारत देशाचे दैवत, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर राजे छत्रपती संभाजी, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाही अण्णाभाऊ साठे, संत भगवान बाबा संत वामनभाऊ, सद्गुरु बोधन महाराज यांच्या चरणी नतमस्तक. आदरणीय व्यासपीठावर जमलेल्या प्रत्येकाचे मी नाव घेऊ शकतो, पण मला इतका वेळ नाही. त्यामुळे मी सर्वांची माफी मागून आज आपण आदरणीय राम शिंदे सर यांच्या प्रचाराला ही एक विजय रॅली असल्यासारखा विषय आहे. म्हणजे हा प्रचंड जनसमुदाय पाहून एखाद्या ज्योतिषाला विचारायची गरज नाही काय होणार आहे. पाशासाहेब, समोरच्या उमेदवाराची अशी अवस्था झालेली, जो शोले पिक्चर मला असरानी आहे ना, आधे इधर जाओ आधे उधर जाओ, आज त्यांच्या बरोबर कोणी नाही. हे सगळी इथं ही जी मंडळी आहे ही सगळी तिथून इथं आलेली आहे. का आलेली आहे तर यांना अजिबात मान सन्मान मिळालेला नाही. आणि बरं झालं त्यांना मान सन्मान पण मिळाला नाही. मी एक छोटीशी स्टोरी सांगतो, माझ्यासाठी फार छोटा वेळ आहे. एक राजा होता आणि तो शिकारीला जात असताना जे काही हत्यारं लागते ते घासून घेत होता, पण ते तलवार घासता घासता त्या राजाचं बोट राजाकडून कटला असता. बाजूला प्रधान होता, प्रधान म्हणाला देव करतो ते बऱ्यासाठी. राजाला प्रचंड राग आला. राजाला वाटलं साला प्रधान माझा एवढा जीवाचा माणूस आहे आणि तो मला इतकं लागलंय, माझं बोट कटलंय आणि हा म्हणतो देव करतो तो बऱ्यासाठी. राजाने आदेश दिले तात्काळ प्रधानाला अटक करा. आणि राजा पुढे अटक करून तो शिकारीला निघून गेला. पुढे राजा भटकला असता. जो राजा
आदिवासी भागात गेला असता तिथल्या आदिवासी लोकांच्या हाती गेला आणि आदिवासीची अशी प्रथा होती की त्यांच्या जो काही सण असतो त्याला नरबळी द्यायचा असता. पण नरबळी देत असताना राजाचं बोट तुटलं होतं. ते आंघोळ घालताना त्यांच्या लक्षात आलं की अरे मग ज्यावेळेस नरबळी द्यायचा असता तो अखंड असावा लागतो, असा अभंग असावा लागतो, असा कटलेला चालत नाही. मग त्या राजाला सोडून दिलं आणि म्हणले मग राजाच्या लक्षात आलं प्रधान असं का म्हणाला की देव करतो तो बऱ्यासाठी. राजाला वाटलं आता पटकन राजात जावा आणि प्रधानाला मिठी मारावा आणि तू जे सांगितलंस देव करतो तो बऱ्यासाठी, त्यामुळं त्याला सोडलं, मिठी मारली. आणि तरी प्रधान म्हणले देव करतो, तुम्ही मला जेलमध्ये टाकलं हे पण देव करतो ते बऱ्यासाठी. ते म्हणले कसं काय? तर म्हणले मी जर तुमच्याबरोबर असतो तर सावलीसारखा राहिला असतो. तुम्ही मला तुमचं बोट कटल्यामुळं बळी तुमचा दिला नसता, बळी माझा दिला असता. त्यामुळं देव करतो ते बऱ्यासाठी शिंदे साहेबांना. त्यामुळं ज्या लोकांना मान सन्मान मिळाला नाही ते देव करतो ते बऱ्यासाठी. कारण त्यांना जर मान सन्मान मिळाला असता तर ते आज इकडे आले नसते आणि इकडे आले नसते. तर आज प्रचंड मताने रामभाऊ शिंदे विजय झाले नसते. ते विजयी होणार आहेत, आमदार होणार आहेत आणि मंत्री देखील होणार आहेत. आपल्याला मी विनंती करतो की आपण येणाऱ्या 20 तारखेला प्रचंड बहुमताने शिंदे सरांना निवडून द्यावं अशी मी विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद. धन्यवाद. यानंतर पिंपरखेड नगरीचे आदरणीय नजीरभाई शेख विनंती आहे थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं. आणि या बाजूला जे पुरुष बांधव उभे आहेत नजीरभाई सय्यद. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, आज या ठिकाणी प्रथमतः भाजपच्या स्टेजवरती बहुसंख्य मुस्लिम समाज मला इथं आढळून येत आहे. येथे शामीरभाई आहेत, आसिफभाई आहेत, जमीरभाई आहेत, 2 सलीमभाई आहेत आणि त्याच्यानंतर नजीरभाई आहे. आज समोर तर भरपूरच आहेत, त्याच्याबद्दल काही दुमत नाही. आणि आमचे नेते मुलुक मैदानी तोप जी बीडकडून आलेली आहे ती वेगळी सिंहगर्जना आहे. तर याच्यानंतर मी 2 मिनिटाचा वेळ दिलेला आहे. मी त्याच्यापेक्षा जास्त वेळ काही कधी कुठं घेत नाही. कारण छोट्या ज्या वेळेस सभा होतील आणि त्या सभेमध्ये चिरफाड करण्याचं काम ही माझ्याकडे स्पेशल असतं. म्हणून आज या ठिकाणी 2च शब्द बोलतो कि कितना कम ज़र्फ है ये बारामती का गुब्बारा, ये चंद सांसों में फूल जाता है और मतदान लेकर वक्त पे अपनी औकात को भूल जाता है. बोलण्यासारखं भरपूर आहे. इतकं बोलू शकतो की तुम्हाला 11 वाजेपर्यंत उठू देणार नाही. परंतु वेळेचं भान आणि आलेली महान व्यक्ती यांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. कमळाशी आम्हाला दुश्मनी नाही. राम शिंदे साहेबांसाठी आम्ही या व्यासपीठावर उपस्थित आहोत. हे लेखी स्वरूपात द्यायला आम्ही तयार आहोत. आओ हम सिर्फ डरते हैं उस अल्लाह को, भाजपा से हमको डराने की जरूरत नहीं. ये अपने जरूरत के लिए आम्हाला डर भीती ही भाजपची दाखवतात आणि मतदान हे आमचं भरभरून घेतात. आणि ज्या वेळेस मतदान होईल मित्रहो, गेल्या 5 वर्षामध्ये गेल्या विधानसभेला भरपूर काम करणारी व्यक्ती या व्यासपीठावर आमच्या सहित उपस्थित आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, हे समोरची बिल्डिंग दिसते आहे, लोक आम्हाला त्यांच्या पक्षाचे आज रोजीचे सांगतात. दवाखाना बांधला, नगर परिषद बांधली, एसटी स्टँड बांधलं आणि माहित नाही अजून 1-2 इमारती बांधल्या. परंतु हे अंधारात राहू नका. दवाखाना बांधला तर आपली साखतचं गायरान गेलं. एसटी स्टँड बांधलं,
खांडवीचं गायरान गेलं. लक्षात ठेवा, तुम्हाला इमारती दाखवून तुमच्या पायाखालची जमीन काढून घेणारी ही औलाद आहे. एवढंच या ठिकाणी सांगतो. तुम्हाला सांगतो, एसटी स्टँड बांधलं, नगर परिषद बांधली आणि कवडगावचं गायरान गेलं. मुद्दे लक्षात ठेवा, भान जागेवर ठेवा. कर्जत जामखेडची ही स्वाभिमानी जनता आहे. आमच्याकडून चूक झाली, ती चूक तुम्ही करू नका. ही कर्जत जामखेड मध्ये जी चूक आम्ही केली, ती चूक याच्यानंतर कधी करायची नाही. तुम्हाला सांगतो, आजची लेटेस्ट अपडेट आहे, लेटेस्ट अपडेट की नगरसेवकांची कर्जत मध्ये मीटिंग झाली, नगरसेवकांची, आणि त्यांच्या मीटिंग मध्ये सांगण्यात आलं, आमची तुम्हाला गरज आहे, तुम्हाला आमची गरज नाही. काय सांगितलं त्यांनी? तुम्हाला आमची गरज आहे, आम्हाला तुमची गरज नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा की ही जी लोक आहेत, ही जी भूलथाप आहेत, गेल्या पंचवार्षिक मध्ये बापू शिंदे इथं स्टेजवर पेट्या आम्ही बूथच्या पॅक केल्या, रात्री 9:30 कर्जतला आम्ही दाखल केल्या. तोपर्यंत सकाळच्या 7 वाजेपासून तर रात्रीच्या 9:30 वाजेपर्यंत बारामतीचे फोन होते. ज्या दिवशी त्यांचा निकाल लागला, आमचा सुद्धा त्यांच्या बरोबर निकाल लागला. म्हणून हात जोडून विनंती करतो, सर्व बांधवांना विनंती करतो, आपला तो आपलाच असतो आणि त्याला जवळून गेलं तरी आजपर्यंतचा इतिहास आहे. शिंदे साहेबांनी मी जवळून गेलो तरी विचारपूस केलेली आहे, नजीरबाई कसं चाललंय, तुमचा कामधंदा काय, तुम्ही कसं काय करता, तुमचा उदरनिर्वाह काय. अहो याला म्हणतात नेता. अहो कानाच्या जवळ गेलं तर हे माशीसारखं झटकून टाकीत आहे. याच्या नादी लागायचं काम करायचं नाही. येणाऱ्या छोट्या सभेमध्ये यांची बरगाड सुट्ट, यांच्या बरगाड्या सुट्ट्या, यांचं डोकं सुट्ट, हा नजीरबाई केल्याशिवाय राहणार नाही. एवढाच शब्द तुम्हाला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर आदरणीय नगरसेवक शामीर भाईंना विनंती आहे आपलं मनोगत व्यक्त करावं. आदरणीय नगरसेवक, जामखेड नगरीचे नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टी जामखेड शहराचे शहराध्यक्ष सन्माननीय पवन भैया राळेभात विनंती आहे टाळेच्या गजरामध्ये आदरणीय पवन भैया आपलं मनोगत व्यक्त करावं. मंडपाला एक विनंती आहे की पाठीमागून लोक येत आहेत, थोडंसं पाठीमाग खुर्च्यांची व्यवस्था करा. आज या ठिकाणी आपले कर्जत जामखेडचे भूमिपुत्र, आपले सर्वांचे लाडके नेते आमदार राम शिंदे साहेब यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी जामखेड तहसीलच्या प्रांगणामध्ये जी सभा होत आहे, या सभेसाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आपले महाराष्ट्राचे नेते, ज्यांना ऐकण्यासाठी आपण इतक्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित आहात, असे पाशाभाई पटेल, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित थोड्याच वेळात या ठिकाणी उपस्थित होणार आहेत असे आपले नरेंद्र पाटील साहेब, उपस्थित राम शिंदे साहेब व प्रेम करून या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व मायबाप मतदार व स्टेजवर उपस्थित सर्व पदाधिकारी, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बंधू मित्रांनो, आपण एक महिन्यापासून या ठिकाणी बघत आहात विधानसभेची या ठिकाणी रणधुमाळी चालू झाली आहे. विरोधकांकडून शिंदे साहेबांवर अनेक प्रकारचे त्यांच्यावर ब्लेम केला गेला की शिंदे साहेबांनी काय विकास केला. मी 1-2 मिनिटं या ठिकाणी आपला वेळ घेणार आहे फक्त. मित्रांनो, मी भारतीय जनता पार्टीचा शहर अध्यक्ष आहे, म्हणून या ठिकाणी जामखेड शहरातील जनतेला शिंदे साहेबाच्या माध्यमातून जो विकास झाला ते पण मला सांगणं या ठिकाणी माझं कर्तव्य असं मला वाटतं. ज्यावेळेस शिंदे साहेब या ठिकाणी मंत्री झाले त्यावेळेस शिंदे साहेबाच्या डोक्यात एक विचार आला की आपल्या जामखेड शहराची जी पाईपलाईन आहे, आपल्या जामखेड शहराची पाईपलाईन झालेलं आपल्या जामखेडचा भुताडा तलाव 1972 साली झाला.
त्याच्यानंतर जामखेड शहरात 74 साली आपली जामखेड शहराची पाईपलाईन पूर्ण झाली. जामखेड शहराची पाईपलाईन पूर्ण झाल्याच्या नंतर प्रामुख्याने या ठिकाणी जामखेड शहरातील लोकांना, त्यावेळेच्या लोकांना दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी चढायचं. तशी परिस्थिती साधारणतः 90-95 सालापर्यंत होती. त्याच्यानंतर हळूहळू जामखेड शहराचा विस्तार झाला. विस्तार झाल्याच्या नंतर जामखेड शहरामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की जामखेड शहरात बऱ्याचशा लोकांना प्यायच्या पाण्याची अडचण यायला लागली. प्यायचं पाणी आपल्या नळाला येत नव्हतं. त्या परिस्थितीमध्ये आपण बघाल की जुन्या जामखेडमध्ये जर आपण गेलात, राळेबाद गल्ली असन, मुंजोबा गल्ली असन, महादेव गल्ली असन, कुंभार गल्ली असन, सुतार गल्ली असन, त्याचप्रमाणे या ठिकाणी मोगलपुरा असन, जुनी पेठ असन, ह्या भागात जर आपण गेलात तर आज पण परिस्थिती अशी की पाणी जर नळाला आलं तर आपण बघतो की महिला आपली तिथं प्रत्येक दारापुढे खड्डा केलेला आहे आणि खड्डा केल्यानंतर महिला त्या ठिकाणी खड्ड्यात जाऊन उभा राहते आणि एक हांडा तिथं खड्ड्यात लावती. त्या पाणी तिथं हांड्यात पडतं आणि ती पाणी उचलून त्या ठिकाणी महिला घरात नेती. अशी परिस्थिती जामखेडमध्ये होती. मग 2014 साली ज्यावेळेस शिंदेसाहेब मंत्री झाले त्यावेळेस प्रामुख्याने शिंदेसाहेबांनी जर कोणता विषय घेतला असेल तर जामखेड शहरासाठी पिण्याच्या पाण्याचा विषय त्यांना मार्गी लावायचं साहेबांनी ठरवलं. मग त्यावेळेस शिंदेसाहेब सहकार्यांना घेऊन बसले किंवा जामखेड शहरात आता आपल्याला प्यायचं पाणी आणायचं असेल तर कशा पद्धतीने करावं लागेल. तर त्यावेळेस काही लोकांनी सांगितलं की आपला भुतोड तलाव थोडा वाढवावा लागेल. शिंदेसाहेबांनी ती पण काम केलं, भुतोड जोड तलावचं काम केलं. तरी पण जामखेड शहराचं जी लोकसंख्या बघता 50,000च्या पुढे लोकसंख्या गेली होती. जामखेड शहराला पाणी भुतोड तलाव जोड तलाव करून देखील पाणी भागणार नव्हतं. मग साहेबांनी त्यावेळेस असंही केलं की आपल्याला बाहेरून पाणी आणू. तर बाहेरून पाणी आणायचं म्हणलं तर आपल्याला उजनीशिवाय पर्याय नाही. म्हणून शिंदे साहेबांनी साधारणतः 200-250 कोटीची आपल्या जामखेड शहरासाठी उजनीहून पाईपलाईन या ठिकाणी आणली आणि पाईपलाईनचा नारळ फोडला. पाईपलाईनचं काम देखील चालू झालं. कुणी काही म्हणलं तरी या ठिकाणी जामखेडची जनता आणि जामखेडचे सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती की जामखेड शहरात उजनीचं पाईपलाईन आणण्याचं श्रेय फक्त राम शिंदे साहेबांचंच आहे. आता येऊन काही पण सांगते की जामखेड शहराला उजनीचं पाईपलाईन आम्ही आणली, कुणीच आणली नाही. फक्त पाईपलाईनचं श्रेय फक्त राम शिंदे साहेबांचंच आहे आणि ती घेण्याचं काम देखील कुणी करू नये. सगळ्या लोकांना माहिती कुणी आणलेलं आहे. त्यानंतर शिंदे साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी जामखेड शहरामध्ये भूमिगत गटारचं काम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी साहेबांनी निधी आणला. साहेबांनी त्या कामाचं वर्क ऑर्डर देखील झालेली. देवकर कंस्ट्रक्शन म्हणून त्याला त्या ठिकाणी काम पण केलेलं आहे. आचारसंहितेमुळे काम चालू झालं नाही, पण आत्ता आपली विधानसभेची निवडणूक झाली की ते देखील काम या ठिकाणी जामखेड शहरात चालू होणार आहे. पूर्ण जामखेड शहर शिंदे साहेबाच्या माध्यमातून भूमिगत गटर होणार आहे. शिंदे साहेबांनी त्याचा नारळ फोडून देखील त्याचा शुभारंभ केलेला आहे. मी या ठिकाणी पैसे आले तर वर्क ऑर्डर झाली म्हणजे काय विषय संपला बाकीचा. मी या ठिकाणी शिंदे साहेबाच्या माध्यमातून विरोधक सांगतात की आमच्याकडून असे काम झाले, जामखेड शहरात ही काम झाले. मित्रांनो, तुम्ही एक लक्षात घ्या, नुसते इमारतीचे काम जर करून विकास होत असता तर जामखेड शहरात आतापर्यंत आपलं जामखेड शहर सुजलाम सुफलाम झालं असतं. पण एक सांगा, इमारतीचा जर विषय घ्यायचा म्हणलं तर जामखेड तहसील पहिलं जुनं हितं होतं. आता जामखेड तहसील कुठे आहे? आता नवीन इमारत झाली. ती नवीन इमारत कोणाच्या काळात झाली? ती इमारत शिंदे साहेबाच्या काळात झाली. जामखेड पोलीस स्टेशन पहिलं 2 रूममध्ये इथं भरायचं. आता जामखेड पोलीस स्टेशन कुठे आहे? आता जामखेड पोलीस स्टेशनची इमारत शिंदे साहेबाच्या काळात झाली. त्याचप्रमाणे जामखेड शहरामध्ये मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी एकदम प्रशस्त 5 स्टार हॉस्टेल शिंदे साहेबाच्या माध्यमातून या ठिकाणी एक आरोळी वस्ती झालंय आणि एक इकडे सदाफुली वस्ती झालंय. ती पण शिंदे साहेबाच्या काळात झालंय. इमारती सांगायचं झालं तर इमारतीचा मी विषय सांगतोय. बाकीचा विकास शिंदे साहेबाच्या माध्यमातून काय झाला हे आपल्याला बाकीचे लोक सांगणारच आहेत. पण जामखेड शहरात जे सांगितलं जातं की शिंदे साहेबाच्या माध्यमातून काय विकास झालाय आणि नुसता जर इमारती विकास असेल तर शिंदे साहेबाच्या काळातल्या इमारती मी तुम्हाला सांगतोय. त्याच पद्धतीनं जामखेड पंचायत समितीची जी मुख्य इमारत आहे, पहिली इमारत हिथं पंचायत समितीचं ऑफिस इथं भरायचं. आता जामखेड पंचायत समितीची इमारत तिथं भरती. ती इमारत देखील शिंदे साहेबाच्या काळात झाली. जामखेड शहराचं कोर्ट, जामखेडमध्ये जे आपल्या तालुक्याचं कोर्ट जी भरतं ती कोर्ट पहिलं हिथं भरायचं शेजारी. आता शिंदे साहेबाच्या माध्यमातून ती कोर्ट झालं. शिंदे साहेबाच्या काळात कोर्टाची इमारत तिकडं झाली. त्याचप्रमाणे आपल्या जामखेड तालुक्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जे काम शिंदे साहेबाच्या माध्यमातून झाले ते महत्त्वाचं काम म्हणजे या ठिकाणी
या ठिकाणी शेतकरी नेते अंबादास राऊत यांना विनंती, वरती या, स्टेजवरती या. या ठिकाणी तसेच शिंदे साहेबाच्या माध्यमातून जामखेडमध्ये आपण बघतो, जामखेड तालुक्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी कृषी महाविद्यालय या ठिकाणी झालं. ह्या सगळ्या अख्ख्या इमारती एकीकडं आणि त्या इमारतीचं बजेट एकीकडं. एवढं मोठं काम शिंदे साहेबांनी केलं. पण साहेब या ठिकाणी फक्त तुम्ही लोकांसाठी काम केले, फक्त तुम्ही लोकांना थोडं जाहिरातीत थोडंसं तुम्ही कमी पडले. आपल्या माध्यमातून जर आपण इतके कामं केले, जर त्या कामाची थोडी जर आपण जाहिरात केली असती ना, तर हे लोकांना कळलं असतं बाबा शिंदे साहेबांच्या माध्यमातून किती काम झालेत. मी या ठिकाणी जामखेड शहरातील सर्व नागरिकांना एकच कळकळीची विनंती करणार आहे की शिंदे साहेब आपले भूमिपुत्र आहेत, आपल्या हक्काचा माणूस आहे. आपण त्यांना जी कामं सांगतो ती कामं आपल्यासाठी करणारे माणसं आहेत. 5 वर्षात इथं चालू आमदार होते. त्या चालू आमदाराच्या माध्यमातून जामखेड शहरात आपल्याला त्यांनी सांगितलं होतं की जामखेडची बारामती करू. आपण प्रत्येकाने आपल्या गल्लीत जाऊन बघायचं. 5 वर्षात या नवीन आपले जे इथं आमदार येतात, जे स्वतःला विकास पुरुष म्हणतात, ते स्वतःला विकास पुरुष म्हणतात, त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या गल्लीत काय काम झालेत का, ही या ठिकाणी त्यांनी फक्त सगळ्या जामखेड शहरातल्या लोकांनी ह्याचा विचार करा. आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपले कर्जत जामखेडचे भूमिपुत्र राम शिंदे साहेब यांच्या कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजय करा, अशी या ठिकाणी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. हॅलो, खूप खूप धन्यवाद. यानंतर आदरणीय नगरसेवक शामीर भाईंना विनंती आहे आपलं मनोगत व्यक्त करावं. टाळ्याच्या प्रचंड गजरामध्ये आदरणीय नगरसेवक शामीर भाई विनंती आहे. प्रवेशद्वारावरती अजूनही बरेचसे पुरुष बांधव उभे आहेत. खुर्ची व्यवस्थापक तिथे खुर्च्यांची व्यवस्था करून घ्या. आज या ठिकाणी कर्जत जामखेड विधानसभा याच्या प्रचारार्थ माननीय रामजी शिंदे साहेब, आपलं आत्ता सगळेच म्हणाले आपला तो आपला, त्याच पद्धतीनं आमचे मुस्लिम समाजाचे नेते आदरणीय पाशाभाई पटेल आणि सर्वच व्यासपीठ, आणि आम्ही इथं मी एकटाच नाही म्हणून मजबुरीनं माझ्या समाजाच्या तरुणांचं मला नाव घेणं योग्य समजतो. या जनतेला कळलं पाहिजे की शामीर भाई एकटा नाहीये. त्याच्यामुळं आमचे भाजपाचेच नेते जे हज कमिटीचे चेअरमन सदस्य आहेत असे आमचे माननीय सलीमभाई बागवान, आमचे जामखेड नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष शाकीर खान, सलीमभाई तांबोळी, जमीरभाई बारूद, आमच्या पिंपरखेडची आणि आमच्या जामखेड तालुक्याची आमच्या समाजाची बुलंद तोप, ज्याचं आत्ताच आपण भाषण ऐकले असे आमचे मित्र नजीरभाई सय्यद आणि आदरणीय व्यासपीठ. मला या ठिकाणी अभिमान वाटतो की आम्ही सर्व मुस्लिम समाजाचे या व्यासपीठावरती येऊन शिंदे साहेबांसाठी आम्ही आमच्या भूमिपुत्रासाठी या ठिकाणी येऊन या जनतेला 2 शब्द सांगण्याची आम्हाला संधी दिली. आज मी 4 दिवसापर्यंत सगळ्यांनाच माहिती असेल इथं मनाच्या विरुद्ध, पण काम समाजाला बघून चालावं लागत होतं की समाज आमचा कुठं जातो, तर आमच्या समाजाची जी दिशाभूल करण्यात आलेली आहे आजपर्यंत, जे भारतीय घटनेनं आम्हाला अधिकार दिलेला आहे, जे संविधानानं आम्हाला अधिकार दिलेला आहे की या भारत देशामध्ये राहणारा नागरिक हा भारतीय आहे आणि या भारत देशामध्ये राहण्यासाठी आम्हाला कुठल्या एका पक्षाशी बांधून ठेवणं हे चुकीचं आहे. आजपर्यंत मुस्लिम समाज
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे काँग्रेसच्या दावणीलाच बांधलेला आहे. भाजप सरकार जे आहे, भाजप सरकार सगळ्यांनाच माहिती आहे. आम्हाला स्टेजवर, आम्हाला व्यासपीठावर आमच्या विरोधात भाषणं, आमच्या विरोधात बोलणं साहजिकच आहे. अहो साहजिकच आहे. त्याचं कारण हे आहे, आम्ही ह्यांच्याकडे जातच नाही, आम्ही ह्यांच्याकडे जातच नाहीत म्हणून हे आम्हाला बोलवतच नाही. आम्ही ह्यांना मतच देत नाहीत म्हणून हे आम्हाला विचारतच नाही. परंतु ज्या काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हापासून आजपर्यंत मुस्लिम समाज हा काँग्रेस पक्षाशी निष्ठेनं वागून सुद्धा आम्हाला स्थान नाही कुठंच. आम्हाला ते म्हणतात की आमच्या दावणीचेच बैल आहेत, आम्हाला विचारतच नाहीत. हे म्हणतात की आमच्याकडे येतच नाही. शेवटी जायचं कुठं? भारतीय घटनेनं अधिकार दिलेला आहे. मी या ठिकाणी जेवढे काही माझे बांधव असतील, माझ्या माता भगिनी असतील, त्यांना आव्हान करतो, शांत बसू नका. काळ बदलण्याची वेळ आलेली आहे. आपला भूमिपुत्र, आपले शिंदे साहेब, आपल्या मतदारसंघाचा राजा, जे गोर गरीब दीन दुबळ्या मुस्लिम जेवढे काही जाती असतील, या ठिकाणी सर्व जातीला न्याय देणारा माणूस आपल्या मतदारसंघामध्ये असून आपण कुठला आणतो? नाही, मी नाही बोलणार. मी अल्पसंख्याक माणूस आहे. पुन्हा माझ्यावरती काय अलगड आली तर इथं आले नाही बाबा. राजे तुम्ही बोला, काय बोलायचं तर. अरे बाबा, ज्या महाराष्ट्राचे जे समाजसेवक म्हणून ज्यांना मागच्या पंचवर्षी 2019 साली या ठिकाणी समाजसेवक म्हणून आणलं, त्याच माणसाला आमचे माननीय निलेश भाऊजी गायवळ साहेब यांना काय म्हणून आता म्हणतात? आम्ही निलेश भाऊचेच माणसं आहेत, आम्हाला निलेश भाऊचा अभिमान आहे. आमच्या मतदारसंघातले एका सोनेगावचा माणूस या महाराष्ट्र राज्यामध्ये नाव करतो, त्या माणसाचा आम्हाला अभिमान आहे. आणि अशा माणसाला तुम्ही बाहेर जामीन करून आणतात आणि त्याच माणसाला ह्या पंचवर्षीला तुम्ही लगेच वाळीत टाकल्यासारखं टाकतात. तर आम्हाला काय मिळणार आहे साहेब? आम्ही अल्पसंख्याक माणसं आहेत, आमच्यावर लक्ष कोण देणार आहे? ह्या राम शिंदे साहेबांना आम्ही कधीही जाऊन काही जरी बोललो, काही जरी सांगितलं, गाडीला आडवं जरी उभा राहिलो, ह्यांच्या समोर जाऊन शिंदे साहेब मोठ्या आवाजाने जरी बोललो तरी सगळं भावतंय. बाकीच्या सगळ्यांनाच व्यासपीठावरच्या माहिती आहे मोठा आवाज कुठं चालतंय. मोठा आवाज कुठं चालतंय? ए जामखेडकरांनो, ए मतदारसंघातल्या लोकांनो, अरे मोठा आवाज चालतो कुठं तुमचा? अरे ह्याच शिंदे साहेबांपाशी आवाज चालणार आहे. मागच्या वेळेस आमचे नेते मधुकर आबा भट, आम्ही त्यांच्या विरोधात इकडं आणि आबा तिकडं. अरे आता आबा इथंच आहे, अख्ख्या कर्जतचे नेते इथंच आहे, अख्ख्या मतदारसंघातले नेते इथंच आहे. आणि मला एका गोष्टीचा अभिमान वाटला, ज्या वेळेस शिंदे साहेबांची आणि माझी थोडीशी प्राथमिक चर्चा झाली, मला थोडा उशीर जरी झाला तरी मला कोणी चिमटा घेऊ नका. ज्या वेळेस शिंदे साहेबांची माझी भेट झाली, शिंदे साहेबांनी मला बोलवलं, बसलो, आम्ही बोललो. शिंदे साहेबांनी लगेच गाडीत घातलं. म्हणलं साहेब कुठं जायचं? म्हणले खरड्याला. खायला म्हणलं गाडीत आपण दोघच, गाडीत कुणीच नाही, शिंदे साहेब, ड्रायव्हर आणि अजून एक माणूस. म्हणजे जायला आपलं अवघडच आहे. म्हणलं आपण बंद गाडीत बसलो काय? पण ज्या वेळेस आम्ही खरड्यामध्ये गेलो तर माझ्या गाडीतनं आम्ही खाली उतरलो तर माझ्या पायातली चप्पल सटकली. मी चप्पल बघूस तर 100 फुटाच्या अंतरावर शिंदे साहेबांना पब्लिकने घेऊन गेले तिकडं.
आयला म्हणलं हे काय चमत्कार झाला. माझी सांगायचं हे आम्ही हुकलो होतो, आम्ही 4-5 दिवस चुकून गेलो. आम्हाला असं वाटत होतं मागच्या वेळेस शिंदे साहेब ही आमदार होतील आणि नामदार पण होतील, पण ह्या वेळेस च्या आयला आपलं काय खरं नाही. पण तिथं जाऊन ज्या वेळेस बघितलं तर मला असं वाटलं की मी बरोबर आलो, माझा वे बरोबर आहे. मागच्या वेळेस अपूर्ण राहिलेलं काम ते ह्या वेळेस ही जनता, आपल्या मतदारसंघातली जनता हे पूर्ण करून दाखवणार आहे. मी या ठिकाणी माझ्या माता भगिनींना सांगतो, आमच्या मुस्लिम महिलांना सांगतो, मेरे माओ बहनों याद रखो, हिंदी में बोल रहा हूं आपके लिए, बहुत से मेरे माँ बहने आए हुए हैं यहाँ पे. ये हम लोगों को डराने का प्रोपोगंडा है. भाजपा के लोग ऐसा करते वैसा करते, ध्यान में रखो. वो भी इंसान है, हम भी इंसान है. 25 साल से यहाँ पे भाजपा के आमदार थे. 15 साल लोखंडे साहेब, आणि आता अजून हे आता शिंदे साहेब सुद्धा आता त्यांचे 15 जास्त होते ना आता गणितात त्यांचे. आता सध्या भी रनिंग आमदारच आहेत ते. म्हणजे मैं आपको बताता हूं, आप किसी का कुछ सुनो मत. हमको डराया जाता, हमको धमकाया जाता. मैं आप लोगों से गुजारिश करता हूं, मेरे माँ बहनों से, बहुत से माँ बहनें आए मेरे, 7,500 हजार किसको किसको मिले, वहां जगह पे बैठ के हाथ ऊपर करो, जिनको जिनको मिले. ये मेरे माँ बहना यहाँ पे बैठे हुए हैं, इन लोगों को 7,500 हजार रुपए तुम लोगों को वहां पे पूछा नहीं गया कि तुम मुसलमान के हैं, तुम कांग्रेस के हैं. याद रखो इस बात को, भूलना नहीं इस बात को. ये भाजपा सरकार ने हमको दिया है और मैं आपके साथ में हूं, मेरे माँ बहनों के साथ में हूं, मेरे कौम के साथ में हूं. मैं जो भी करता हूं मैं अपने कौम के भलाई के लिए करता हूं. मैं अपने कौम के नौजवानों से भी गुजारिश करता हूं, डरने की जरूरत नहीं है. हम भारतीय नागरिक हैं, हमको संविधान ने अधिकार दिया है. मतदान हम किसे भी कर सकते हैं. मतदान ये गुप्त दान है, ये किसी को दिखा के देने वाला दान नहीं है. हमारे दिल के अंदर जो है उसे ही वोट डाले. हमारे दिल में जो पहले से, हाँ नहीं तो ऐसा बोलेंगे कि हमारे दिल में तो पहले से कांग्रेस है, अभी कांग्रेस कुछ बोले भैया ने, अरे उसको निकाल के फेंको. चालू गाड़ी में बैठने का हमको, ये बंद गाड़ी हो गई ली अभी. जो चालू गाड़ी है कभी भी उसमें बैठना मांगता. याद रखो मेरी बात को. हमारा जामखेड़ के अंदर 25 साल से बीजेपी की सत्ता है, 25 साल से भाजपा के आमदार है. हमको कभी तकलीफ नहीं हुई, किसी ने तकलीफ नहीं दी. जब भी कुछ बात आई, ज्या वेळेस माझ्या मित्रांनो ज्या वेळेस प्रश्न उपस्थित झाले त्या वेळेस मधुकर आबा राळेभात, पवन राळेभात, आम्ही गावातले स्थानिक नेते, स्थानिक पुढारी या लेवलला जाऊन आम्ही त्या ठिकाणी त्याची तडजोड करून आम्ही ते होऊन दिलं नाही. याचं प्रतीकच हे आहे की आमच्या मनामध्ये जातीवाद नाहीये. आम्ही तुमचेच आहेत. आम्हाला तुम्ही असं समजू नका. मुस्लिम समाज या देशातला आहे, आम्ही देशाला सोडून जाणार नाही. व्यासपीठावरचे सगळे ऐका, हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचं पण आहे, तेवढाच अधिकार आहे आमचं पण ह्या देशावरती. या देशासाठी आमच्या महापुरुषांनी, आमच्या युग पुरुषांनी या देशासाठी योगदान तेवढंच दिलं, बलिदान तेवढंच दिलं. याचा इतिहास बघा उघडून. आज या ठिकाणी तरी भरपूर बोललो मी. या ठिकाणी निलेश भाऊ गायवळ यांच्या नेतृत्वाखाली या व्यासपीठावरती आलेलो आहे, कारण की मी निलेश भाऊचा माणूस आहे. परंतु राम शिंदे साहेबांचं काम अपूर्ण राहिलेलं मागच्या वेळेस, ती काम या वेळेस पूर्णच करायचंय. करणार का नाही? 100% मागून आवाज येत नाही. अरे मागचे सांगा तुम्ही, आपला भूमिपुत्र आपल्यालाच द्यायचंय. मला असं वाटत होतं पिसाळ साहेब तिकडं, खेडकर साहेब तिकडं, शिंदे साहेबाकडं, मधु आबा तिकडे, राजभाऊ गुंड तिकडं, फक्त पुढारीच व्यासपीठावर आहे का काय? आणि ह्याच्या आयला जनता आहे का नाही? बरोबर
त्याच्यामुळे आमचीच घाबरगुंडी सुटली होती, आता करायचं काय. परंतु आज या ठिकाणी या एवढ्या मोठ्या समुद्राला पाहून मला असं वाटतं, शिंदे साहेब तुम्ही नामदारच होणार आणि तुम्ही नामदारच व्हावं अशी आमची इच्छा आहे. भरपूर काय बोललो, मला या ठिकाणी बोलवलं, मान सन्मान दिला. या ठिकाणी मी पत्रकार छायाचित्रकार यांचं नाव घ्यायचं देखील विसरलो, कारण की मीडियावाल्यांचं नाव अगोदर घ्यावं लागतं ना, तर मीडियावाल्या कुणाची सुट्टी देत नाही. मग त्याच्यामुळं दिलगिरी व्यक्त करतो, तुमचं नाव घ्यायला मला उशीर झाला. आता सगळेच पत्रकार आहे, त्यामुळं पत्रकार छायाचित्रकार यांचं बी नाव घेतो जाता जाता. आणि आम्हाला या ठिकाणी बोलवलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल प्रस्थापितांचं मी धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार पक्षाचे जामखेड तालुक्याचे अध्यक्ष आदरणीय महेशदादा निमुणकर विनंती आपलं मनोगत व्यक्त करावं. भोसा खिंडीचे शिल्पकार आदरणीय ॲडव्होकेट कैलासराव शेवाळे पाटील उपस्थित आहेत. आपलंही हार्दिक स्वागत. आज आपल्या 227 कर्ज एक मिनिट आहे. प्रमुख मान्यवरांचं आगमन 5 मिनिटांमध्ये होत आहे. आदरणीय पाटील साहेब मध्यभागी थोडीशी जागा उपलब्ध करून द्या. आदरणीय साहेबांना इकडे स्टेजकडे येण्यासाठी मध्यभागी थोडी जागा उपलब्ध करून द्यावी. आणि व्यासपीठावरील सर्व आपले पदाधिकारी विनंती आहे थोडंसं मागं सरकून बसावं. थोडंसं व्यासपीठावरील सर्व मान्यवर आज या ठिकाणी 227 कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार आदरणीय आपले लाडके आमदार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक सन्मान्य पैलवान काकासाहेब गर्जे यांचे या ठिकाणी आगमन होते. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्यासाठी टाळ्याच्या प्रचंड गजरामध्ये आदरणीय पैलवान काकासाहेब गर्जे विनंती आहे पण पुढे या. आज या ठिकाणी आपल्या कर्जत जामखेडच्या विधानसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं आपल्या जामखेड शहरामध्ये ही विजयाची सभा या ठिकाणी होत आहे. आजच्या या सभेला आपल्या महाराष्ट्राचे नेते पाशाभाई पटेल तसेच सर्व महायुतीचे तालुका अध्यक्ष, सर्व आमचे सहकारी नगरसेवक आणि तालुक्यातून सरपंच आलेले, या ठिकाणी सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आणि समोर बसलेल्या माझ्या माता भगिनी वडीलधारी मंडळी आणि सर्व पत्रकार सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. आज आपल्या जामखेड शहरामध्ये ही एवढी मोठी आज ही सभा होत आहे. त्या दिवशीची सभा बघितली असेल तुम्ही सगळ्यांनी. त्या दिवशीच्या सभेला बारामतीहून लोक आलते, भिगवणवरून लोक आलते, करमाळ्यावरून आलते, भूमवरून आलते, आष्टीवरून आलते आणि पाटोद्यावरून सुद्धा आलते. पण आज आपल्या जामखेड शहरामध्ये फक्त या ठिकाणी या जामखेड तालुक्याची आणि या जामखेड शहरातल्या माझ्या माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत. गेल्या 5 वर्षापूर्वी 2019ला आपल्याला वाटलं होतं काहीतरी वेगळं होईल, पण वेगळं न काही होता. आज आपल्या जामखेड तालुक्यामध्ये 2019ला ज्या रोहित पवारांना या जनतेने निवडून दिलं, त्यांच्यावर विश्वास टाकला होता. पण माझी सगळ्यांना एक विनंती आहे, मी 1-2-3च मुद्दे मांडणार आहे, पण ते एकदम खरे मांडणार आहे. आज आपल्या जामखेड तालुक्यामध्ये ह्यात बरीचशी मंडळी आणि प्रत्येक गावात काय काय प्रॉब्लेम आहे ते पण सांगणार आहे मी तुम्हाला. आज आपल्या खांडवी गावामध्ये गायरान जमिनीमध्ये सोलर प्लॅनचं काम या रोहित पवारांनी केलंय. तसंच आपल्या जवळ्या गावामध्ये सोलर प्लॅनचं काम केलं, साकनमध्ये सोलरचं प्लॅन केलं. आज आपल्याला तुम्हाला एक माझी सांगायची एक विनंती यासाठी सांगतोय की आपल्या गावठांच्या जागा, आपल्या देवस्थानच्या जागा ह्या फक्त रोहित पवारांना लुटायच्या आहेत, म्हणून बारामतीहून या जामखेडला आलेले. तर त्यांचा एकच धंदा आहे, ते राजकारणी नाही तर ते एक व्यापारी. तर त्यांना माहिती आहे की आपल्याला या महाराष्ट्राच्या जनतेला फसवून आपलं फक्त घर मोठं करायचंय. त्याच्यामुळं आपल्या तालुक्यामध्ये त्यांनी कारखाना घेतला आणि आता शेतकऱ्यांना धमकी देतात की तुमचा ऊस आमच्याकडेच येणार आहे. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे,
अंबालिका कारखाना जवळचा आपल्या अजितदादांचा, मी त्या पक्षाचा तालुका अध्यक्ष आहे दादांच्या. आणि आज माझ्यावर विश्वास ठेवून, निलेश भाऊवर विश्वास ठेवून, आमच्या सचिन सरांवर विश्वास ठेवून या ठिकाणी शामीर भाई 4 दिवसापूर्वी त्या तुतारीचा प्रचार करीत होते. त्यांना ते काही मान्य झालं नाही. निलेश भाऊंनी त्यांना फक्त एकच फोन केला, सरांनी फोन केला आणि त्यांनी नाकार न देता ते डायरेक्ट म्हणले, भाऊ आमचा अधिकार सगळा तुम्हालाच आहे. म्हणजे आज बघितलं का, ज्यांना ते गुंड म्हणतात, आज आपल्या जामखेड शहरामध्ये कोरोनाच्या काळामध्ये तुम्हाला माहित असेल चांगलं कोरोनाच्या काळात हा रोहित पवार आमदार नव्हता का? होता का नव्हता? मग का त्यावेळेस त्यांनी पाणी वाटलं नाही? आज आपल्या जामखेड तालुक्यातल्या एका सोनेगावच्या सुपुत्राने आपल्या जामखेड शहराच्या तालुक्याच्या लोकांना पाणी पाजण्यास का काम केलं? कारण त्यांना माहिती आहे ही कर्जत जामखेडची जनता माझी आहे, या जामखेडची जनता माझी आहे. का त्यावेळेस त्यांनी पाणी नाही वाटलं? कोरोनाच्या काळात तुम्हाला एक खरं सांगतो मनापासून, आता ते डायरेक्ट शपथ घेते, ते रडत येत, पण तुम्हाला गणपती शपथ खाऊन सांगतो, या रोहित पवारने कोरोनाच्या काळामध्ये फक्त ठेकेदारांची वसुली केली आणि आपल्या तालुक्यातल्या लोकांनी जी काही आरोळे हॉस्पिटलमध्ये मदत करण्यासाठी धान्य दिलं, काही मदत दिली, तर या रोहित पवारने त्याची जाहिरात स्वतः केली. हे तुम्हाला जर माझं खोटं वाटत असेल ना, तर तुम्ही आरोग्य दवाखान्यातल्या त्या डॉक्टरांना जाऊन विचारायचं ही खरी परिस्थिती काय आहे ती. कारण आम्ही बी रोज त्यावेळेस आहे ना, आमच्या जीवाची पर्वा न करता आम्ही जामखेड शहरामध्ये पाणी वाटत होतो, आरोग्य हॉस्पिटलमध्ये पेशंट घेऊन जात होतो. त्यावेळेस हे कुठे गेलते आणि ते सांगतात की राम शिंदे साहेब कुठे होते? अहो राम शिंदे ज्या जनतेने रोहित पवारांना स्वीकारलं, त्यावेळेस राम शिंदे साहेब त्यांच्या पहिली जर जामखेडमध्ये कोरोनाच्या काळात खरी जर मीटिंग कोणी घेतली असेल ना प्रशासनाची या जनतेची काळजी घेण्यासाठी, तर ती पहिली राम शिंदे साहेबांनी मीटिंग घेतली होती. त्याच्यानंतर त्याला जाग आली की अरे बाबा हा माणूस पडलेला आहे, तरी बी अधिकाऱ्यांची मीटिंग घेतो तर मला तिथं जावंच लागेल. त्यावेळेस तो त्याच्या स्वतःच्या राजकारणासाठी या ठिकाणी आलाय. मला एक तुम्हाला आवर्जून सांगायचंय, आज आपल्या जामखेड शहरामध्ये काल आम्ही नुरानी कॉलनीमध्ये गेलतो. साहेब काल आम्ही नुरानी कॉलनीमध्ये गेलतो. मला त्यांना बदनाम करायचं नाही, पण वस्तुस्थिती खरी सांगतो. काल त्या नुरानी कॉलनीमध्ये गेल्याच्या नंतर तिथं 2 पेशंटचा प्रॉब्लेम होता. म्हणजे आपल्या पन्नाळकर सरांचे एक पेशंट ऍडमिट होतं. इतका गरीब घरातलं पेशंट आहे, त्या पेशंटला मदत मागण्यासाठी काही आपल्या जामखेड शहरातले मुस्लिम बांधव रोहित पवारांकडे गेलते. तर रोहित पवारने काय सांगितलं माहिती आहे का तुम्हाला? मी वैयक्तिक मदत देत नाही. जरी माझं खोटं असेल तर काही आपले मुस्लिम समाजाची मुलं आले आणि शामीर भाई सुद्धा इथं आहेत, त्यांना तुम्ही विचारा वाटलं असतं. काल निलेश भाऊंनी त्या लोकात सांगितलं, 4 दिवस झालं ते पन्हाळकर हॉस्पिटलमध्ये पेशंट ऍडमिट होतं, डिस्चार्ज झाला 4 दिवस झालेला डिस्चार्ज, 4 दिवस पेशंट तिथंच होतं डिस्चार्ज होऊन सुद्धा, फक्त पैसे नसल्यामुळं. भाऊंनी रात्री त्या डॉक्टरला फोन केला आणि सांगितलं, डॉक्टर ते पेशंट 10 मिनिटात सोडायचं, तुमचे सकाळी 11 वाजता पैसे पोच होतील. तुम्ही म्हणता ना गुंड, त्या डॉक्टरला जाऊन विचारायचं तिथं तुमचे 30,000 रुपये आले का? अहो त्या आपल्या साहेबांनी म्हणजे राम शिंदे साहेबांकडे त्याच पेशंट विषयी गेले होते. तुम्ही राम शिंदे साहेब समोरच तुमच्या, त्यांना विचारा. ते डायरेक्ट म्हणले मी मतासाठी पैसे देत नाही, पण त्यांनी सांगितलं मी मदत म्हणून 50,000 रुपये त्या पेशंटला देतो. का हो? म्हणजे आपल्या माणसाला का त्याच्याकडे पैसा लई आणि त्याच्याकडे पैसाच नाही का? 18 कोटी रुपयाचा नुसता इन्कम आहे त्या रोहित पवाराला. पण रोहित पवार आपल्यासाठी वैयक्तिक मदत करू शकत नाही. तो मदत कुणाला करतो माहितीये का तुम्हाला? एखाद्या वस्तूवर त्याचा ज्यावेळेस तिथं फोटो लागतो, या जनतेत वाटली जाती स्वतःच्या नावासाठी आणि स्वतःच्या प्रचारासाठी. तो रोहित पवार या आपल्या कर्जत जामखेडला वेड्यात काढून या जनतेची दिशाभूल करतोय. माझी तुम्हाला कळकळीची विनंती आहे, आपल्याला जर कुठेतरी आपला स्वाभिमान जर जागवायचा असेल ना, तुम्ही एक आठवा, 60 वर्ष काँग्रेसची सत्ता होती, कुठेतरी आपले राम शिंदे साहेब आमदार झालते, कुठेतरी मंत्री झालते. मंत्री ज्यावेळेस ते मंत्री झाले त्यांच्या काळात आपल्या जामखेड तालुक्यात कुठला रस्ता नव्हता, कुठं बंधारे नव्हते. कितीतरी वर्षातून आपल्या
जामखेडला मंत्रीपद आलं तर त्यावेळेस बंधारे झाले, रस्ते झाले, आणि हे म्हणतात विकास काय केला. तुम्ही खरं सांगायचं मला, आज यांनी विकास कुठं केलाय सांगा. आज आपला हे बीड कॉर्नर ते पोलीस स्टेशन रस्ता सुद्धा साहेबांच्याच निधीतला आहे. आणि रोहित पवार ज्यावेळेस काम चालू होतं ना त्यावेळेस रस्त्याने रोज साहेब येत होते. तुम्ही एकदा काहीतरी एकदा का दोनदाच फक्त बघायला आलते, नाही तर आठवड्यातून त्यांची दोनदा चक्कर होती कसं काय काम चालू. म्हणजे निधी साहेबांचा आणि काम, म्हणजे तुम्हाला एक सरळ सांगतो, साहेबांनी कामाला ठेवलेलं गडी देऊ. मी निधी आणतो, तू त्याचे उद्घाटन कर, तू ठेकेदार दे आणि त्याचा मलिदा तू खा बाबा. हे आपला असा हक्काचा माणूस आहे. त्याच्यामुळे माझी तुम्हाला हात जोडून विनंती आहे, जर आपल्याला आपल्या जामखेडच्या जनतेला कुठंतरी ते म्हणले होते मागच्या वेळेस मी या कर्जत जामखेडची बारामती करून दाखवतो. माझी या जनतेला विनंती आहे, त्या बारामतीवाल्याला 20 तारखेला आणि 23 तारखेला फक्त 12चा आकडा कसा असतो ना तो त्यांना दाखवायचा ना. आपली कर्जत जामखेड ही बारामती करायची राम शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली. ज्या वेळेस साहेब मंत्री होते त्यावेळेस साहेबांनी एका सुद्धा अधिकाऱ्याला पदाधिकाऱ्याला कधी चुकीची अशी वागणूक दिली नाही हो. मी मधुकर आबा, आमचे ज्येष्ठ नेते आबा, आम्ही सगळेजण रोहित पवारांकडे 3 वर्ष होतो. माझ्या समोर आबांचा 2 वेळेस अपमान केला त्या व्यक्तीने. आबा काय ह्या भारतीय जनता पार्टी सोबत पैशासाठी किंवा कामासाठी कोणत्या गोष्टीसाठी आलेले नाहीत, पण ज्यावेळेस आपल्या स्वाभिमानाला, ज्यावेळेस आपल्या इज्जतीला कुठंतरी हात लागला जातो ना त्यावेळेस माणूस दुखावला जातो. आणि त्यावेळेस आम्हाला कळलं तो आपला ते आपलाच असतो. आता शामीरबाईंनी सांगितलं, मी जामखेडमधून साहेबांच्या गाडीत खराड्यात एकटाच गेलतो, त्याच्या गाडीत तुम्ही बसून दाखवा बरं, कुणी बी दाखवा बसून तुम्ही कुणी बी. 3 वर्ष त्यांच्या पैसे होतो त्यावेळेस तुम्हाला सांगतो मी 3 वर्षात कमीत कमी लई सांगत नाही पण 100 फोन केले असेल त्यांना, पण 100 फोन पैकी एकही फोन त्यांनी उचलला नाही. आणि बोल महेश काय काम आहे तुझं असं सांगितलं नाही कधी. फोन त्यांचा पीए उचलायचा आणि सांगायचा दादा मीटिंग मध्ये इथं जेवढी आताही मायबाप माझी जनता आहे, खरं सांगायचं रोहित पवारांनी तुमचा कधी फोन उचलला का आणि कधी काम केलं का डायरेक्ट. मग माझी तुम्हाला विनंती आहे की आपल्या हक्काचा तो हक्काचाच असतो. त्याच्यामुळे 20 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून साहेबांना इतक्या मतांनी निवडून आणायचंय की या कर्जत जामखेडचा इतिहास या 288 मतदारसंघापैकी इतक्या वरती आपलं नाव गेलं पाहिजे की बाहेरचा माणूस या आपल्या कर्जत जामखेडमध्ये कधी आपल्या कोणत्या गोष्टीचं चॉकलेट वाटण्यासाठी या ठिकाणी आला नाही पाहिजे. एवढंच फक्त माझं कळकळीचं तुम्हाला सांगणं आहे. आज आपल्याला माहिती आहे की साहेबांचं छोट्या छोट्या कार्यकर्त्यांवर प्रेम आहे. अहो ह्यांनी आपल्या लेकरांना, बारकाल्या लेकरांना काय कळतं, त्याच्या गळ्यात हात टाकायचं, त्याला चॉकलेट द्यायचं आणि त्याला सांगायचं बाबा बरं चाललंय तुझं. मग त्या बाबाने सांगायचं घरी गेले, मम्मीने विचारलं की चॉकलेट कोण दिलं, त्यांनी सांगायचं रोहित दादाने दिले. माझ्या वडीलधारी मंडळींना माझी विनंती आहे, आपल्या छोट्या छोट्या मुलांचं भविष्य धोक्यात टाकू नका. आज तुम्हाला सांगतो, आता एक 6 दिवसापूर्वीचा विषय, आज रोहित पवार इतक्या खालच्या पातळीवर प्रचार करत आहे आणि इतक्या तुम्हाला सांगतो, आज आपल्या नान्नच्या तिकडची तुम्हाला एक मिनिटात मी विषय सांगणार. तो नान्नच्या तिकडचा एक व्यक्ती त्यांच्या मुलीला सोडायला बारामतीला गेलता. बारामतीला गेल्याच्या नंतर ज्यावेळेस त्यांनी गेटमध्ये आतमध्ये प्रवेश केला त्यावेळेस या रोहित पवारचे काही बगल बच्चे, काही मी डायरेक्ट कुत्रे म्हणतो त्यांना, आज आपल्या जामखेड कर्जत तालुक्यातल्या जी काही ऍडमिशन जी बारामतीला झालेत त्यांनी काय फुकाट ऍडमिशन दिलेलं नाही, तर त्यांच्याकडून 50-50 हजार 70-70 हजार रुपये 1-1 लाख रुपये त्यांनी तिथं घेतले, तर त्यावेळेस ऍडमिशन दिले. मग त्या लहान मुलाला, तुझ्या आई बापाला, तुझ्या मामाला, तुझ्या चुलत्याला सांग ते राम शिंदे साहेबांचं स्टेटस ठेवते ते. मग आज मला सांगा, आपला माणूस आपल्याच माणसा स्टेटस ठेवणार आहे ना, दुसऱ्याचं ठेवणार आहे का? मग अशा पद्धतीने हा बालिश केविलवाना या आपल्या कर्जत जामखेडमध्ये चालू आहे. माझी तुम्हाला विनंती आहे, 20 तारखेला कमळ या चिन्हासमोर बटन दाबून इतक्या मतांनी निवडून द्यायचंय की तुम्हाला सांगतो, एक व्हॉट्सअपला काल परदेशी फोटो आलाय, खिडकीतून मुलगा बाहेर काढले, त्या पद्धतीने ते इथून बारामती गेले पाहिजे. एवढंच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे सन्मान्य अध्यक्ष नामदार
नरेंद्रजी पाटील साहेब यांचं आगमन होते। टाळ्याच्या प्रचंड गजरामध्ये त्यांचं स्वागत करूयात। नागेश्वराच्या भूमीमध्ये आदरणीय नरेंद्रजी पाटील साहेब उपस्थित होत आहेत। कार्यकर्ते पदाधिकारी बांधव विनंती आहे व्यासपीठावर थोडंसं मागील बाजू सरकून बसावं। टाळ्याच्या गजरामध्ये आदरणीय नामदार सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब, जरा जामखेडकरांचा उत्साह आवाज। आपले सर्वांचे एकच सूत्र, आता फक्त टाळ्याच्या प्रचंड गजरामध्ये स्वागत करूयात आणि मान्यवरांना विनंती आहे आदरणीय साहेबांची जेव्हा भावाची एक मैत्रीचं नातं यांच्यासोबत आहे। यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन आदरणीय प्रमुख अतिथी सन्माननीय नरेंद्रजी पाटील साहेब, आदरणीय पाशाभाई पटेल आणि आमदार रामजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर ऐतिहासिक राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन आदरणीय नामदार नरेंद्रजी पाटील साहेब आणि भारतीय जनता पार्टी शेतकऱ्यांचे फायरमॅन नेते सन्माननीय पाशाभाई पटेल, आदरणीय आमदार रामजी शिंदे साहेब 18 पगड जाती धर्माला सोबत घेऊन ज्यांनी स्वराज्याची मोडतोड बांधली ते गुलवाडी भूषण येथे राजे छत्रपती शिवाजी महाराज, जिल्हा परिषद सदस्य आदरणीय आशिवरावजी काका खेडकर उपस्थित आहेत। आदरणीय अल्लूभाई काझी यांचे या ठिकाणी स्वागत। आदरणीय दादासाहेब सोनमाळी, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती शिवाजी महाराज की धन्यवाद, खूप खूप धन्यवाद। यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्यवरांचा सन्मान अतिथी देव भव या वृत्तीप्रमाणे आदरणीय भूमिपुत्र आमदार रामजी शिंदे साहेबांच्या शुभ हस्ते व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी बांधव विनंती आहे थोडंसं मागे सरकून आपण बसावं। आदरणीय नामदार नरेंद्रजी पाटील साहेब यांचा सन्मान आमदार रामजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी परिपूर्ण होत आहे। विनंती आहे साहेब सन्मानाचा स्वीकार आपण करायचा आहे। साहित्य घ्या। टाळ्याच्या प्रचंड गजरामध्ये कर्जत जामखेडचे भूमिपुत्र आणि महायुतीचे अधिकृत उमेदवार आदरणीय आमदार रामजी शिंदे साहेबांच्या प्रचारार्थ अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास महामंडळाचे सन्मान्य अध्यक्ष नामदार नरेंद्रजी पाटील साहेब यांचा सन्मान परिपूर्ण होत आहे। जरा टाळ्याचा गजर आपण सर्वांनी करायचा आहे आमदार रामजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते। आणि यानंतर भारतीय जनता पार्टीने शेतकऱ्याचे फायरमॅन नेते राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष सन्मान्य नामदार पाशाभाई पटेल यांना सन्मानित केलं जात आहे। भूमिपुत्र आदरणीय आमदार रामजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय तालुका अध्यक्ष अजितदादा काशीद आणि सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते जरा जोरदार टाळ्यांचा गजर एकदा घोषणा देऊयात। कर्जत जामखेडकरांचे एकच सूत्र, आता फक्त आपलं। खूप खूप धन्यवाद। आणि यानंतर प्रास्ताविक करण्यासाठी जामखेड नगरपंचायतचे सन्मान्य नगरसेवक अमित भाऊ चिंतामणी यांना विनंती आहे कार्यक्रमाचं प्रास्ताविक थोडक्यामध्ये आपण करावं। हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, सर्व महानुभाव, त्याचप्रमाणे आमचे सर्वांचे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांना मी प्रथमतः वंदन करतो। नागेश्वराच्या पावनभूमीमध्ये आज होत असलेल्या या विराट सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष आदरणीय नरेंद्र पाटील साहेब, त्याचप्रमाणे लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या खांद्याला खांदा राहून काम करत असलेले, त्याचप्रमाणे भारतीय जनता पार्टीची बुलंद तोप आमदार पाशाभाई पटेल साहेब, त्याचप्रमाणे ज्यांच्या प्रचारार्थ आपण या विराट सभेला उपस्थित आहोत असे आपल्या सर्वांचे नेते आदरणीय आमदार भूमिपुत्र राम शिंदे साहेब, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक मधुकर आबा राळेबात, उपस्थित सर्व सन्माननीय व्यासपीठ। खऱ्या अर्थानं या ठिकाणी बोलण्यासाठी खूप काही आहे,
परंतु समोरचे सांगतात विकासावर बोला. मी आज या ठिकाणी तुमच्या सर्वांच्या समोर जामखेड शहरातील जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांसमोर मतदारांसमोर माझ्या वडीलधारे मंडळी समोर माझ्या माता भगिनी समोर मी विकासावर बोलायसाठी उभा राहिलेलो आहे. खऱ्या अर्थानं सर्वात म्हणजे लोकप्रिय झालेली महाराष्ट्र शासनाची योजना म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना. खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या महाराष्ट्र सरकारने केला आहे. या कर्जत जामखेड तालुक्याचे या योजनेचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय राम शिंदे साहेब आहेत. त्यांच्या माध्यमातून सर्व भगिनींना त्या ठिकाणी मानधन देण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून झाला आहे. आणि हे म्हणतात विकासावर बोला, तर विकासावरच होऊ जाऊ द्या. खऱ्या अर्थानं नगर परिषदेच्या कार्यकालामध्ये 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी सुरू केलेली घरकुल योजना या जामखेड शहरामध्ये असणाऱ्या 7 वाड्यामध्ये सर्वाधिक घरकुल देण्याचं काम या योजनेच्या माध्यमातून मुख्यमंत्री आपले आमदार राम शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील या सर्वांनी खऱ्या अर्थानं 1073 घरकुलं या जामखेड शहराच्या नगर परिषदच्या विकासा माध्यमातून केले आहेत. त्याचप्रमाणे जामखेडचा असणारा मुख्य रस्ता म्हणजे तपनेश्वर रस्ता 4.5 कोटी रुपये खर्च करून हा भव्य दिव्य रस्ता उभारला आहे. त्याचप्रमाणे मेन पेठेतला रस्ता असेल, बाजार तळातले पिविंग ब्लॉक असतील, शहराचे अंतर्गत रस्ते असतील, त्याच्यानंतर तत्कालीन गृहमंत्री विद्यमान पालकमंत्री यांच्या माध्यमातून म्हाडामध्ये केलेली वसाहत असेल, त्याचप्रमाणे जिथं सर्वसामान्यांना न्याय मिळतो असं न्यायालय असेल, त्याचप्रमाणे कोरोना काळात बोला म्हणतात कोरोना काळामध्ये काय केलं. अरे मी छाती ठोकपणे सांगतो साहेबांच्या माध्यमातून रेमडिसिव्ह इंजेक्शन माझ्या माध्यमातून साहेबांनी पुरवलेत. अनेकांचे जीव मी वाचवलेत, अनेकांचा जीव वाचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलाय. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर साहेबांचे मार्गदर्शन असेल, संस्कार असेल, भारतीय जनता पार्टीच्या विचारधारा असतील, त्या माध्यमातून ऑक्सिजन सिलेंडर देण्याचं काम मी या माध्यमातून केलेलं आहे. आणि तालुक्यात आरोग्यावर बोला, तालुक्यामध्ये आरोग्य केंद्र किती झाले आहेत. आरणगाव असेल, सोनेगाव असेल, शिऊर असेल, अनेक आरोग्य केंद्र या ठिकाणी साहेबांच्या माध्यमातून आरोग्यमंत्री असताना झालेले आहेत. जलसंधारणाची कामं आपल्या सर्वांना माहीतच आहेत. बंधारे भरपूर झालेले आहेत. किती विकासाचे कामं सांगायची झालेली. आणि साहेब पुन्हा एकदा विधान परिषदेवर आमदार झाल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीने एका सालकऱ्याच्या मुलाला न्याय दिल्याच्या नंतर त्या ठिकाणी पाणी पुरवठा योजना जी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मंजुरी दिली होती त्याला पूर्ण करण्याचं काम राम शिंदे साहेबांनी लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून केलंय. भूमिगत गटर योजना असेल, त्याचप्रमाणे आपलं सर्वांचं श्रद्धास्थान असणारं नागेश्वराचं मंदिर असेल, 3 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे आपल्या अखंड हिंदुस्थानचं आराध्य दैवत आपलं श्रद्धास्थान श्रीरामाचं मंदिर असेल, त्या जामखेडच्या मंदिराला सुद्धा साहेबांनी निधी दिलेला आहे. त्याचप्रमाणे लोहाराच्या देवीला दिलेला आहे, त्याचप्रमाणे खंडोबा मंदिराला दिलेला आहे. आणि या ठिकाणी मधुकर आबा आवर्जून सांगते श्रीशैल्य मल्लिकार्जुन मंदिराला निधी साहेबांनी कोणाच्या शिफारशीवर दिला आहे. जे आज बोलतायत ना साहेबांनी निधी दिला नाही, साहेबांनी कोणाच्या म्हणण्यावर निधी दिला आहे आबा हे विस्तृतपणे मांडतील. त्याचप्रमाणे माझ्या मुस्लिम बांधवासाठी ईदगाह मैदानाची संरक्षण भिंत असेल, शादीखाना असेल, त्याचप्रमाणे माझ्या सर्व बुद्ध बांधवांसाठी संविधान भवन असेल, असं आहे. त्याचप्रमाणे जामखेड शहरात होऊ घातलेलं मुंडे साहेबांचं सभागृह असेल, असे एक ना एक अनेक विकासाचे कामं साहेबांच्या माध्यमातून झालेली आहेत. आणि हे बोलतात विकासावर बोला. अरे मी आहे ना विकासावर बोलायला, साहेबांची काय गरज त्या ठिकाणी. त्याचप्रमाणे 5 वर्षाचा कार्यकाल होता नगर परिषदेचा, त्या कार्यकालामध्ये साहेबांनी सत्ता विरोधात गेलेली असताना सुद्धा सर्व समाजाला सर्व घटकांना सोबत घेऊन सर्वांना नगराध्यक्ष असेल, उपनगराध्यक्ष असेल, कमिटीचे सभापतीपदी असेल, सर्वांना त्या ठिकाणी साहेबांनी सर्व समाजातील घटकांना त्या ठिकाणी पद देऊन मान सन्मानित केलेला आहे. असं एक उमदा आणि एक सर्वसमावेशक असणारं आपलं नेतृत्व आहे, ते म्हणजे आमदार राम शिंदे साहेब. या ठिकाणी मी फक्त विकासावरच बोलणार, अनेक वक्ते बोललेत, अनेक वक्ते बोलणार आहेत. मी या ठिकाणी आपल्याला सर्वांना एकच नम्रतेची विनंती करणार आहे. येत्या 20 तारखेला माननीय आमदार राम शिंदे साहेब अनुक्रमांक 2 यांच्या समोरील कमळ चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना भरघोस मताने आपण सर्वांनी विजयी करावं, असं मी आपल्या सर्वांना हात जोडून नम्रपूर्वक विनंती करणार आहे. आणि एकदा आपण सर्वजण भारतीय जनता पार्टीचा राम शिंदे साहेब तुम आगे बढ़ो,
धन्यवाद. धन्यवाद. मान्यवर विनंती आहे थोडक्यामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं. यानंतर शिवसेनेचे जामखेड तालुका प्रमुख सन्माननीय कैलाजी माने सर विनंती आहे आपलं मनोगत व्यक्त करावं. मुख्य मान्यवरांचे विचार आपल्याला ऐकायचे आहेत. थोडक्यामध्ये सर्व मान्यवर मनोगत आपलं व्यक्त करावं. विधानसभा 2024 प्राध्यापक राम शिंदे यांच्या प्रचारार्थ आज या ठिकाणी प्रमुख म्हणून नरेंद्रजी पाटील, त्याचप्रमाणे पाशा पटेल, त्याचप्रमाणे आपल्या जामखेड तालुक्याचे भूमिपुत्र भाग्य विधाते प्राध्यापक राम शिंदे साहेब, त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ, त्याचप्रमाणे संपूर्ण कर्जत जामखेडमधून आलेले सर्व नेते, त्याचप्रमाणे सर्व मार्केट कमिटीचे संचालक, नगरपालिकेचे नगरसेवक, त्याचप्रमाणे सर्व पत्रकार बंधू, त्याचप्रमाणे आदरणीय व्यासपीठ आणि या ठिकाणी प्रचंड जमलेला हा जनसमुदाय. आज या ठिकाणी या विकासावर जर बोलायचं म्हटलं तर आत्तापर्यंत महेशदादा असतील, आम्ही चिंतामणी असतील, पवन राळेबात असतील, यांनी सर्वांनी जामखेड तालुक्यातील, जामखेड शहरातील विकासासंदर्भामध्ये चर्चा केलेलीच आहे. मी त्यावर वेळ न घालता प्राध्यापक राम शिंदे यांनी जलसंधारण खात्याचे मंत्री असताना संपूर्ण जामखेड आणि कर्जत तालुक्यामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे जामखेड तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये केलेलं आहे. त्याचप्रमाणे ज्यावेळेस 2019 मध्ये साहेबांचा पराभव झाला, त्यानंतर साहेब 2021 मध्ये ज्यावेळेस पुन्हा विधान परिषदेवर आमदार झाले, आमदार फक्त झाले नाही तर त्यावेळेस साहेब सरकार देखील घेऊन आले आणि जामखेड तालुक्यामध्ये या 2-2.5 वर्षाच्या काळामध्ये त्यांनी भरपूर प्रमाणामध्ये निधी हा जामखेड कर्जतसाठी उपलब्ध करून दिलेला आहे. बऱ्याचशा कामांचे टेंडर झालेले आहेत, वर्क ऑर्डर झालेले आहेत, बरेचसे कामं आणखी चालू होण्याचे बाकी आहेत. थोड्याच दिवसामध्ये सर्व कामं हे देखील चालू होतील आणि या ठिकाणी मला अतिशय आनंद वाटतो की या ठिकाणी पुरुषांच्या बरोबरीने खांद्याला खांद्या लावून या ठिकाणी महिला वर्ग देखील, माता भगिनी देखील या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी हजर आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी महाराष्ट्राची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही अतिशय प्रभावीपणे या महायुती सरकारने या ठिकाणी राबवलेली आहे. ती अतिशय चांगल्या पद्धतीने आणि प्रभावीपणे या ठिकाणी राबवली आहे. आपल्या या जामखेड कर्जत तालुक्यामध्ये 1,15,000 या आपल्या माता बहिणींना या ठिकाणी याचा लाभ मिळालेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या 20 तारखेला याचा आपल्याला निश्चितच या महायुतीचे उमेदवार आपले प्राध्यापक राम शिंदे यांना फायदा होणार आहे आणि जास्तीत जास्त मतांनी या ठिकाणी राम शिंदे हे विजयी होणार आहेत. या ठिकाणी मला खास करून सांगायचं जर म्हटलं तर जामखेड शहर हे बनभिकारांची नगरी आहे. या ठिकाणी सर्व जाती धर्माचे या ठिकाणी जातीपातीचे लोक अतिशय गुण्या गोविंदाने या ठिकाणी राहतात आणि या ठिकाणी जर सर्वच या ठिकाणी जर नजर मारली, स्टेजवर नजर मारली तर सर्व जाती धर्माचे या ठिकाणी लोक, नेते आज या ठिकाणी मतदार या ठिकाणी उपस्थित आहेत. याचा मला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आनंद होत आहे आणि या ठिकाणी मी एकच सांगू इच्छितो की येणाऱ्या 20 तारखेला प्राध्यापक राम शिंदे यांचं चिन्ह आहे कमळ. या चिन्हासमोरील बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मतानं विजयी करावं आणि त्यांना आपली सेवा करण्याची या ठिकाणी संधी द्यावी अशी मी सर्वांना या ठिकाणी शिवसेनेच्या वतीनं मी सर्व मतदारांना विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर जामखेड तालुका भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आदरणीय अजितदादा काशी थोडक्यामध्ये मनोगत व्यक्त करावं आणि त्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आदरणीय शरददादा कारले. जामखेड येथे होणारी विधानसभा 2024ची भव्य सभेमध्ये उपस्थित असणारे या कार्यक्रमचे अध्यक्ष आमचे सगळ्यांचे लाडके नेते प्राध्यापक रामजी शिंदे साहेब, ह्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या सगळ्यांचे आदरणीय नरेंद्रभाई पाटील साहेब, शेतकरींचे एक बुलंद सपोर्ट म्हणून जे काम करणारे आमचे पाशाभाई पटेल साहेब, उपस्थित मंचावर सर्व मान्यवर, महायुतीचे सर्व पक्षाचे सर्व
पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित बसलेले सर्व माझे बंधू माई माऊली पत्रकार बंधू उपस्थित सर्व सगळ्यांना मी येणारी निवडणूकमध्ये आपण पाहतोय का ह्या ठिकाणी टीकाकांच्या दुसऱ्या प्रकारची चालत चालली महागती म्हणजे का आम्ही टँकरनी पाणी वाटलं आम्ही दुष्काळ काळात टँकरनी पाणी वाटलं पर आम्ही म्हणतो आमच्या माध्यमातून प्राध्यापक राम शिंदे साहेबांना ह्या तालुक्यातलं टँकरच बंद केले ही आपण कुठं विसरलो जलसंधारणचं काम अख्ख्या महाराष्ट्रात जेवढं सुंदर झालं नाही इकडचं जामखेड मध्ये झाले साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक गावाला जलसंधारणचं काम रुंदीकरण खोलीकरण बंधारे या माध्यमातून ज्या गावाला टँकरची गरज पडत होती त्या गावाला आज शेतकरी ऊस झालंय एकरांनी ऊस आहे ह्यांचे कारखाने ऊसचे आणि हे म्हणतात आम्हाला मतदान नाही केलं तर तुमचं एक ऊस नेणार नाही आता महेश दादांनी सांगितलं तुम्ही नाही नेलं तरी चालन आमच्या माग अजितदादा पवार आहे त्यांचा ऊस नेत्यान या ठिकाणी माझं म्हणायचं एकच उद्देश आहे का विकास ही कोणाच्या माध्यमातून झालंय आपण पाहतोय ह्या तालुक्यात जवळपास 85 गाव आहे आणि मी विरोधकांना एकच चॅलेंज करतो का ह्या 85 गावापैकी तुम्ही 5 गावं दाखवा जिथं तुमचा निधी प्राध्यापक राम शिंदे साहेबांपेक्षा जास्ती आहे तुम्ही म्हणता ती करू आम्ही साहेबांच्या माध्यमातून गाव ना गाव वाडी ना वस्ती रोड बंधारे सभामंडप शाळा वर्गखोली अनेक प्रकारचं विकास कामं झाले आणि तुम्हाला सांगतो ती बी आमदार होते आम्ही बी आमदार होतो 2.5 वर्ष ती आमदार होते 2.5 वर्ष आम्ही आमदार होतो प्रचंड गजरामध्ये स्वागत करूयात आदरणीय कांतीलालजी भराट यांचं आगमन होतंय भव्य दिव्य साकतगावचे माजी सरपंच सन्माननीय हजारो कार्यकर्त्यांना समवेत घेऊन आदरणीय भूमिपुत्राला साथ देण्यासाठी त्यांचं आगमन या ठिकाणी होतंय जरा टाळ्याच्या प्रचंड गजरामध्ये स्वागत करूयात आदरणीय कांतीलालजी भराट यांचा प्रवेश आदरणीय साहेबांच्या नेतृत्वामध्ये होणार आहे बोलू का या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना एक आवाहन करतो एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की येणारी 20 तारखेला आपण आपलं अनमोल मत आपलं अनमोल आशीर्वाद ही प्राध्यापक रामजी शिंदे साहेब यांच्या पाठीशी देऊन ह्यांना विधानसभेमध्ये पाठवून आमदारचं नामदार करायचं काम ही आपलं आहे आपण पाहिलंय का जेव्हा साहेब मंत्री होते तेव्हा ह्या तालुक्यात एवढा निधी आला पाटील साहेब मी आपल्याला सांगणार का मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीसजी ह्यांच्या मतदारसंघात जेवढं आपण थोडं मागवा कार्यकर्त्यांना विनंती आपण मागवा व्यासपीठावर सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आपण मागवा स्टेजला थोडंसं मागे सरकून बसून घ्या आपल्याला इथं प्रवेश करायसाठी जागा सोडावं लागेल आपल्या सगळ्यांना विनंती आपण थोडं मागवा मी आपले 2 शब्द इथं संपवतो आणि आपल्याला एकच विनंती करणार का येणाऱ्या 20 तारखेला आपण आपले नेत्यांमाग आपलं मोठ्याचं आशीर्वाद देऊन त्यांना विधानसभेमध्ये पाठवून आमदारचं नामदार करावं आणि एवढं बोलताना थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आदरणीय सर्वांना विनंती आहे जागेवरती सर्वांनी बसून घ्या सभापती शरददादा कारले 2 मिनिटांमध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं 2च मिनिटांमध्ये तदनंतर आदरणीय समाजसेवक सचिनजी गायवळ सर टाळ्यांच्या गजरामध्ये तयार राहावं आपण आदरणीय समाजसेवक सचिनजी गायवळ सर 2024च्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्तानं आज होत असलेल्या जामखेड शहरामध्ये या सभेला उपस्थित असलेले अण्णासाहेब पाटील महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील तसेच आमदार पाशाभाई पटेल कर्जत जामखेडचे भूमिपुत्र उमेदवार प्राध्यापक राम शिंदे साहेब खरं तर रोहित पवारांना प्रश्न पडला असेल आमचे मित्र आताच काकासाहेब गरजे इथं स्टेजवर उपस्थित झालेत ती साईडच्या कार्यकर्त्यांना विचारतात तेव्हा आहे का हे आहे का ते आहे का सगळे कार्यकर्ते चेक करायला लागलेत
परंतु अजून 4 दिवस निवडणुकीला मतदानाला बाकी आहे. त्यांच्याकडे एकही माणूस मोठा पुढारी राहणार नाही. ही सगळी जनता आपल्या भूमिपुत्राच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे. 2019ला रोहित पवारांनी बारामती दाखवण्यासाठी गाड्या इथून नेल्या, परंतु ह्या निवडणुकीला एकही गाडी नेली नाही. कारण कर्जत जामखेडची जनता त्यांना प्रश्न विचारीन. तुम्ही म्हणले होते कर्जत जामखेड ही बारामती करू, काय झालं मागच्या वेळेस तुम्ही म्हणलेले? यावेळेस फक्त तुळजापूर पंढरपूर वेगवेगळ्या ठिकाणी नेले, परंतु आमची स्वाभिमानी जनता आहे. ही जनता स्वाभिमानी आहे. ही भूमिपुत्राच्या पाठीमागे ठामपणे उभा राहणार आहे. दादा 2 मिनिट अजून चालू आहे. 2 मिनिट आपण थांबूयात. धन्यवाद. चालू करा. आपल्या 2019ला रोहित पवारांनी खूप मोठी आश्वासनं दिली होती. तुम्हाला कोकणीचं पाणी आणू, तुम्हाला MIDC करू, पण महाविकास आघाडीचं सरकार असताना ह्या पठ्ठ्याने एकदाही शब्द काढला नाही विधान भवनामध्ये. त्याच्यामुळं ही कर्जत जामखेडची जनता स्वाभिमानी आहे. ही पार्सल निश्चितपणाने वापस पाठविल्याशिवाय राहणार नाही. कारण आपला जर माणूस बारामतीला उभा राहिला एखाद्या नगर परिषदेला सरपंचाला, तर बारामतीकर आपल्याला निवडून देतील का तुम्हीच सांगा. त्याच्यामुळं ह्या येणाऱ्या 20 तारखेला जास्तीत जास्त शिंदे साहेबाला मतदान होईल हे प्रत्येकाने जबाबदारीने सांगायचं आहे. 2-3 दिवसापूर्वी टीव्हीला बातमी होती, अदानींनी 500 कोटी रुपये दिले. ही महाशय वेगवेगळे प्रयोग करतील, पैसे वाटतील, पैसे घ्या, पण आपल्या भूमिपुत्राला मत द्या. कारण आपल्या कर्जत जामखेडच्याच लोकांचे जमिनी हाणलेले आहेत त्यांनी. ह्यांचे सगळे फुकटचे पैसे आहेत, अदानींनी दिलेले पैसे आहेत. त्याच्यामुळे पैसे घेऊन त्यांना वापस पाठवायचं आहे, आपल्या भूमिपुत्राला मतदान करायचे आहे. मला रोहित पवारांची कीव होती, कारण प्राध्यापक मधुकर आबा राळेभात व शिंदे साहेब ही दोन्ही प्राध्यापक आहेत. एक सारोळ्याचा स्वयंघोषित नेता रमेश आजबे म्हणून, ज्याची स्वतः ग्रामपंचायत राहिला तर डिपॉझिट जप्त होईल, त्याच्या खानदानाला अजून ग्रामपंचायत सदस्य झाला नाही. त्याचं खानदान अजून ग्रामपंचायत सदस्य झाला नाही, तेव्हा आबांवर आणि शिंदे साहेबांवर टीका करतोय. अहो कित्येक बँकेचे कर्ज बुडील ह्या, त्याच्यामुळं आणि तो बँकेचं प्रतिनिधित्व करतोय. आपली तुम्ही आम्ही जनता आहे, ते कोणत्या कोणत्या बँकेचे कर्ज बुडले तुम्हाला लिस्ट देतो उद्याच्याला. अहो निवळ भामटा येऊ भामटा. अहो ज्या वेळेस हापट्या चड्डीवर हे शाळेत जात होता, त्यावेळेस आपल्या प्राध्यापक मधुकर आबा राळेभात 7,500 मताने जिल्हा परिषद सदस्य झाले होते. आणि हे आपल्या मधुआबांची लायकी काढत आहे. त्याच्यामुळं असले बाजार भुंगे कार्यकर्ते त्याच्याकडे एकही मतातला नाही. 19 तारखेपर्यंत थांबा, अजून बरेच जण आहेत. प्रत्येक दिवस चेक करतोय तो, हे आहे का, ते आहे का, हे आहे का. त्याच्यामुळं शिंदे साहेबांच्या पाठीमागं तुम्ही आम्ही जनता आहे. सामान्य साहेब आहेत शिंदे साहेब. येणाऱ्या 20 तारखेला प्रत्येकाने आपल्या गावामधून आपलं बूथ कसं प्लस राहील हे प्रत्येकाने जबाबदारी हे करून आपल्या भूमिपुत्राला जास्तीत जास्त मतदान देऊन आपल्या तालुक्यामध्ये कमीत कमी 20,000चा लीड द्यायचा आहे. एवढंच बोलतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दादा.